नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सध्या सुरू आहे मकर संक्रांती. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत घरोघरी महिलांचे हळदीकुंकू समारंभ साजरे होताना दिसतात. आणि या मकर संक्रांतीला तिळाचा गोडवा आणि गुळाचा स्नेह वृद्धिंगत होण्यासाठी महिला आपल्या मैत्रिणींना आणि आप्तेष्टांना हळदीकुंकवासाठी निमंत्रित करत असतात. आणि या हळद कुंकू समारंभानिमित्त एकमेकींना वाण देखील देत असतात. आणि हे वाण दरवर्षी काय बरं द्यावं हा नेहमीच मैत्रिणींना पडलेला प्रश्न असतो. घरोघरी या हळदी कुंकवाची सजावट आणि वाण सामान याची लगबग जोरदार तयारी सुरू असते. तर काही छोटीशी पॅकिंग आयडियाज आणि वाणसामानाची किमतीसह आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेत आहोत. तर आपण बाजारामध्ये जर गेला तर हळदी कुंकू, त्याचबरोबर हळदी कुंकू पॅकिंग असलेल्या कळ्या, त्यानंतर डब्या अशा वेगवेगळ्या आपल्याला तिथं पाहायला मिळतात. तिळगुळ पॅकिंग करण्यासाठी, हळदी कुंकू पॅकिंग करण्यासाठी पॅकेट्स देखील दिलेली असतात. आणि वाण म्हणून अगदी 5 रुपयापासून 50 ते 100 रुपयापर्यंत आकर्षक अशा गिफ्ट्स आपल्याला बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर आपल्याला दिसत असतात. आता या ठिकाणी आपण हळदी कुंकू वाण म्हणून देताना अशी पॅकिंग करू शकतो. त्याचबरोबर वाण सामान देताना हळदी कुंकवाबरोबरच तिळगुळ देखील या पद्धतीनं आपण पॅकिंग म्हणून देऊ शकतो. त्याचबरोबर प्लास्टिकच्या वस्तू किंवा स्टीलच्या वस्तू, फायबरमध्ये किंवा अँटिक पीस असे आपण या वाण सामानाबरोबर देऊ शकतो किंवा वाण म्हणून महिलांना देऊ शकतो. आणि या संक्रांतीनिमित्त विविध भेटवस्तू उपहार देताना आपण सौभाग्य अलंकार देखील देऊ शकतो. मेहंदीचे कोण, टिकलींची पाकिटं, त्याचबरोबर असे कानातले वगैरे किंवा गळ्यातले वगैरे अँटिक वगैरे असे देऊ शकतो. त्याचबरोबर पर्स वगैरे लहान आपण हळदी कुंकवासाठी छोटेसे असे बटवे मिळतात ते देऊ शकतो. किंवा डब्या मिळतात हळदी कुंकवाच्या डेकोरेटिव्ह ज्या असतात त्या. आणि ह्या पर्स देखील अशा पद्धतीनं 50 ते 30 रुपयाला आपल्याला मिळतात. हँडमेड पर्स वगैरे आपण एकत्रित ऑर्डर करून ह्या देखील आपण जयपुरी पर्स म्हणा किंवा जयपुरी बटवे किंवा अशा ज्वेलरी आणि असे सॅचेट आपण देऊ शकतो. त्याचबरोबर हळदी कुंकवासाठी आपण वेगवेगळ्या सॅचेटसुद्धा देऊ शकतो. हे आहेत छोटेसे लखनवी बटवे. आणि हळदी कुंकवाचे 5-5 रुपयाला डब्या मिळतात, त्या देखील आपण वाण म्हणून द्यायला हरकत नाही. आणि ह्या आहेत डेकोरेटिव्ह केलेले हळदी कुंकू करंडे. तर प्लेट्स आणि हे हळदी कुंकवासाठी असे मोर देखील मिळतात, ते 30 रुपयापासून बाजारपेठेमध्ये आपल्याला देता येतात. आणि हे पण आहेत हळदी कुंकवासाठी चौपाळा वगैरे असतो त्या पद्धतीनं. त्याचबरोबर आपण ब्लाऊज पीस किंवा कट पीस देखील देऊ शकतो. असे अँटिकमध्ये लाकडी असे हळदी कुंकवाचे करंडे देखील बाजारामध्ये मिळतात. डेकोरेटिव्ह स्टोन्सचे वगैरे करंडे मिळतात, हे 30 रुपयापासून मिळतात. छोट्या हे बटवे छोटेसे आपल्याला किंवा ज्वेलरी बॉक्स देखील हे आपल्याला डेकोरेटिव्ह असे मिळतात. बँगल बॉक्स मिळतात. त्यानंतर असे छोटेसे बटवे आकाराचे मिळतात. त्याचबरोबर हे ज्वेलरी बँगल बॉक्स देखील आपल्याला मिळतात. हे इयररिंग्स ठेवण्यासाठी छोटेसे पाऊच बटवे मिळतात, हे 30 ते 50 रुपयाला मिळतात. त्यानंतर असे सॅचेट देखील मिळतात, हे 50 रुपये 30 रुपयापासून मिळतात. त्याचबरोबर लहान मुलींना देण्यासाठी पिना, हेअर बँड्स, बेल्ट वगैरे आपण देऊ शकतो. हळदी कुंकू डेकोरेटिव्ह आयडियाजबरोबर आपण सौभाग्य अलंकार म्हणून टिकल्यांची पाकिटं वेगवेगळी 10 ते 50 रुपयाला मिळतात, ती साधी असतात ती पण देऊ शकतो. हळदी कुंकू, पान, सुपारी, विडा आणि त्याचबरोबर वाटी किंवा प्लेट किंवा अशा डेकोरेटिव्ह पर्स किंवा बटवे आपण या वाण सामानाबरोबर वाण म्हणून देण्याची प्रथा देखील आहे. आणि अशा सुंदर डेकोरेटिव्ह आयडियाज आपण या मकर संक्रांतीनिमित्त वापरू शकतो. आणि मकर संक्रांत आपण सामाजिक पद्धतीनं साजरी करायला हरकत नाही. तिळगुळ देऊन आपला स्नेह वृद्धिंगत करण्याची प्रथा आजही आपण घरोघरी
पाळली जाते. मकर संक्रांत हा पौष महिन्यातील थंडीच्या मोसमात येणारा सण आणि थंडीच्या दिवसात जगण्यासाठी मनुष्याला जास्त उष्णतेची गरज असते आणि उष्णता शरीराच्या आतल्या भागाला आवश्यक असते. गरम कपडे घालून आपल्या शरीराच्या बाह्य भागाचे आपण जसे रक्षण करतो त्या पद्धतीनं भरपूर उष्णता उत्पन्न करणारे घटक द्रव्य देखील आपण हे वाण म्हणून देऊ शकतो. यामध्ये लोणी, तूप, मुगाचे लाडू त्याचबरोबर गुळपोळी अशा पद्धतीनं देखील आपण सेवन, तिळाची भाकरी, तीळ लावून छोटीशी पुरी देखील आपण देऊ शकतो. थंडीच्या दिवसात एक महिनाभर आपल्या माणसाच्या शरीराला उष्णता शक्ती निर्माण होण्यासाठी झुंजूर वेळेला सकाळी लवकर उठून भोजन करण्याची प्रथा आहे. आणि संक्रांतीपासून मकर संक्रांतीच्या काळाला धनुर्मास असं देखील म्हटलं जातं. आणि मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण भोगी साजरी केलेली आहे. या दिवशी स्नानापूर्वी अंगाला तीळ लावलेली बाजरीची भाकरी, वरती ताजे लोणी, मुगाची डाळीची खिचडी, त्यावर खोबरे, कोथिंबीर, तूप, वांगी, पावटे, गाजर यांचा रस, भाजी असा आहार असतो. आणि हा शास्त्रीयदृष्ट्या अतिशय उत्तम आहार मानला जातो. आणि जीवनसत्वे, स्निग्ध पदार्थ, नत्रयुक्त पदार्थ असल्याने माणसाच्या शरीराचे चांगले पोषण या दिवशी होत असते आणि उष्ण पदार्थाची आवश्यकता जी असते ती या पदार्थाद्वारे पूर्ण होत असते. आणि मकर संक्रांत हा स्त्रियांचा नववधूंचा नटण्याचा दिवस आहे किंवा सजण्याचा दिवस आहे. सुखदुःख विसरून एकमेकींना लिंगन देऊन अडीअडचणी समजून घेऊन हळदी कुंकू समारंभ आपण घरोघरी साजरे करत असतो. तर या निमित्तानं आपण आज पाहिलेलं आहे संक्रांतीनिमित्त वाण देण्याची प्रथा आणि वाण काय द्यावं या विषयी. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.